अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर प्रत्यक्ष कर्जापेक्षा बाकीच्या कमी रक्कम दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी आणि त्यानंतर दिसणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये मोठा फरक आहे। काही प्रकरणांमध्ये आधार प्रमाणीकरणानंतर रक्कम योग्य दिसत असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या नोंदीमध्ये अजूनही विसंगती असल्याची तक्रार आहे। त्यामुळे आधार प्रमाणीकरण करावे की नाही असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। याशिवाय या कर्जमाफी याद्या नेमकी कोणत्या विभागाने आणि कोणत्या माहितीच्या आधारे तयार केल्या याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधार प्रमाणीकरणानंतर तब्बल 4 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम दाखवत असल्याचं समोर आलंय। मात्र सरकारकडून तर चक्क फक्त 2 लाख रुपये एवढीच कर्जमाफीची रक्कम येणार आहे। मग याबाबत संबंधित बँकांकडे विचारणा केली असता या संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती नाही असं उत्तर मिळालंय, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दुय्यम निबंधक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी तात्काळ दुरुस्त करून पारदर्शक माहिती जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। दरम्यान मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई येथे पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे शासनाला दिलाय। या निवेदनावर गजानन प्रकाश कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, दीपक सावके, महेश सावके, दिनेश माहुरकर, संदीप मानमोठे, गजानन जाधव आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। भारत शिंदे, एमसेन न्यूज, शेनगाव, हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,000 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या प्रसारित झाल्या, परंतु पोर्टलवर एक रक्कम दाखवत आहे, केवायसी करताना एक रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे। म्हणजे अक्षरशः या याद्यामधल्या रकमेमध्ये 100% तफावत आहे। म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं DDR ऑफिस हिंगोली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या काही याद्यामधले आणि बँकेतल्या आणि केवायसीच्या आणि पोर्टलवरच्या रकमेतली तफावत आहे ती तात्काळ तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे। शेतकऱ्यांची फसवणूक तुम्ही थांबवली पाहिजे। जर का तुम्ही या याद्या ताबडतोब तुम्ही दुरुस्त केल्या नाही, शेतकऱ्यांची फसवणूक थांबवली नाही, तर ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीचं त्या ठिकाणी गाजावाजा केला, त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रालयासमोर जाऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, एवढं मात्र निश्चित आहे।